वेट इज ओव्हर. सटकलो तर काम 14 प्रो मॅक्सच्या हातात भाई गेला. खूप कठीण रस्ता आहे हा. भाई पावडर कुठला नाही भाई साहब. मध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 360 व्हिडिओ घेऊन ब्लॉगची सुरुवात केली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याला सकाळी एकदा ब्लॉग करायला भेटला आहे. काल आलो रात्री ब्लॉग एडिट करत असतो. झोप झालेला आहे गाड्यामध्ये, गाडीमध्ये झोपलो होतो आणि आता जरा घाट आला होता म्हणून 360 व्हिडिओ काढायला बाहेर आलो. परत झोपूयात आता, कारण की झोप कंप्लीट झालेला आहे. आपल्याला ट्रेक करायचं आहे, कारण की पुढे निखिल आणि आदित्य माझे 2 फ्रेंड्स अजून मला जॉईन होणार आहेत. गाडी फुल सीट आहे म्हणजे काम पटकन झालं डायरेक्ट. गुड नाईट, गुड मॉर्निंग गाईज. फायनली पुणे स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही. बाहेर जाऊन भेटू. आतमध्ये खूप झोप लागली गाईज, पद्धतशीर झोपलो. त्याला पावर ना भेटला झाला नाही तर पूर्ण एनर्जी लो झाली होती. रात्री 2 वाजले झोपायला. तो कालचा ब्लॉग एडिट करत होतो त्याच्यामुळे झोपच झाली नव्हती. गाडीत झोपलं जरा बरं वाटतं आता. निखिलला फोन केला होता आणि निखिल बोलतो तो फातिमा नगरला सिग्नलला अडकला आहे, कारण की खूप ट्रॅफिक आहे. तर आम्ही जरा चालत चाललो इकडे आणि कुठेतरी सावलीत बसतो, नाश्ता वगैरे करतो. काय तर फायनल निखिल भेटलाय आणि सुमित. तर लवकर निघूयात, खूप उशीर झाला. आता इकडून आम्ही बाईकवरती चाललो आहे राजगडावर. तर मित्रांनो आम्ही आता नीराबाईला थांबलो आहे. भाई तुम्ही शॉपिंग बघताय का भाई? फुल खर्च केलाय. गॉगल हा एक घेतलाय फ्री वर्कआउट आणि हा चिट्टी रोबोटचा एक गॉगल घेतलाय. यो इथे नीराबाईला थांबलोय आम्ही. खूप सुंदर वातावरण झालं. आम्ही एक्सपेक्ट केलं खूप ऊन असेल, पण तुम्ही बघू शकता पोरांच्या हा गाड्यात पाऊस आहे. त्याला नीरा पिऊयात. खूप दिवसांचा नीरा पिता एकतर. खूप ट्रॅफिक होती गाईस पुण्यामध्ये. आम्ही आता कात्र्याच्या पुढे जरासं आणि एक्सायटेड टू नीरा गाईस. एनर्जी ड्रिंक. चिअर्स. भाऊचा ग्लास भरून टाकत. आम्ही शेट दिला भरून. भाई चिट्टी रोबोट बनलाय असतो. वाह क्या बात है. वाह ताज सुर के पियो. वाह जीवन सफर करा. एक आम्ही फ्यूलसाठी ब्रेक घेतला आता. चिट्टी रोबोट या गाडीत पेट्रोल टाकलं होता आणि या गाडीत नव्हतं टाकलं. भाऊचे वेगळेच नखरे असतात. शेल तर शेलमध्ये पेट्रोल लागतो. काय याला कोणते पॉईंट भेटतात? भेटणार का ना पॉईंट? कुछ तरीका है भीक मांगने का? अरे भाऊ केला ना विषय. तसे आम्ही मॅगडीचे पॉईंट जमा करतो असं भाऊ. चिकन बर्गर फ्री आहे. 1000 पॉईंट पूर्ण झाले. पूर्ण झाले भाई. एक बर्गर चिकन बर्गर पार्सल आहे. आजचा खर्च निघला म्हणजे मॅगडीचा आजचा. येताना तर गाईज आम्ही आता बनेश्वराच्या मंदिरात आहोत. आम्हाला रस्त्याला महादेवाचं लागलं. महादेवाच्या मंदिरात आहे बनेश्वरला. आमचं चिट्टी रोबोट हाय. तर दर्शन घेऊन जाऊयात. खूप छान आहे इकडे वातावरण. वाव खूप सुंदर आहे गाईज, तुम्ही बघू शकताय. एक छोटंसं राऊंड आहे. तुला रुमाल कुठे दिसला रे माझा? हे रुमाल नाहीये, ते चिपकू असं बघ का. हे मंदिर आहे. अरे मी आणलेलं कुठं पडलं काय माहिती. चला दर्शन घेऊयात पहिले आणि लवकर निघूयात पुढे. हे इथे पण आहे रे, ते पाण्याचे कुंड आहेत गाईस. इथे फक्त बेडूक आहे, पण बाकी काय आहे नाही. इथे बघू काय भारी काम आहे पण. हा
गावठी ठीक आहे आपला गावठी ठीक आहे सिंगापुरी पण आहे. कुठलं सिंगापुरी? हे तर काहीच फायनली दर्शन झालंय. गर्दीही नव्हती, एकदम नीट दर्शन झालंय. कसं वाटलं ना दर्शन? एक नंबर भाऊ. आमच्यासाठी रोजचं आहे भाऊ. आम्ही इथलेच. मित्रांनो आम्ही एक ब्रेक घेतलाय. नाश्ता नीट केला नव्हता. एक छोटंसं पिल्लू भेटलंय. तिचं नाव नाही माहिती पण आम्ही नाव ठेवतो इथं. नाही ठेवायचं नाव बिव असेच राहू द्यायला सध्या. बारचं बिरचं नाही खायचं. मेमसी स्टँड सारखा दिसतोय का मला कमेंट करून आपला रोबोट सिटी घाल ना. गाईज कसं वाटतो हा गॉगल. आणि बघा इथे मिसळ आली. चला मिसळ खाऊयात पहिले, खूप भूक लागली. मिसळ खाल्ली आणि आता आम्ही निघत आहोत है ना राजगडाकडे. खूप ऊन आहे आणि हे काका पालखी घेऊन आले, म्हणजे पालखी सामान घेऊन आले. भेटूयात पुढे जाऊन. सगळं झालंय का? माझं नाव घेतो. गाईज बघा हा बाकीचं विसरून झालेला. आणि गाईज सीट एवढा गरम झाले ना आता, आयुष्य शपथ भाई. ऑमलेट डायरेक्ट ऑमलेट. लय गरम झाले यार आहे का? जवळ झालं त्याची एक्साइटमेंट लेवल वाढते आणि एवढा मोठा गड चढायचा आपल्याला वर. आम्ही रस्ता चुकलेलो काही चुकलो नाही गडाखाली बसलोय आता. आपल्याला जागा चहा वगैरे घेऊन. 7-12 नावावर करायला लागेल आपल्याला. मग आणि मस्त वातावरण झालंय आणि संध्याकाळी जाऊन पावसाचं. करणार का कोणतरी ऊन पण कमी झालंय, आभाळ आलाय आता आणि वाजले तेच किती? बरं राहील कारण की उन्हात आपण चढू नव्हतो शकत. जास्त असं आपल्याला बघा आमचे आता गाईड साहेब काय सांगतायत. काय गाईड सांगणार आता तुम्हाला. तुम्ही या अनुभवून बघा कसं वाटतं तुम्हाला. गाईड वाचा, अभ्यास करा पेपर. फक्त आयुष्यात एकदा तरी राजगडला येऊन बघा. चला आता आलोय, आता बघतो. वेट इज ओव्हर. आणि नाही म्हणायचं अगं आम्हाला माहितीच नाही म्हणायचं राज्याभिषेक आहे. थांबून घेतलेलं म्हणायचं आम्हाला तिथं. हा जाऊन दिलं नाही. डायरेक्ट ह्याचं नाव सांगायचं. राजा भाऊचं दुकान आहे इकडे गडाखाली, बघू शकता तुम्ही. या तुम्हाला कधी लागल्यावरती बिंदास आहे इकडे. 20 वर्षाचं त्यांचं दुकान आहे इकडे, तुम्ही येऊ शकता कधी. प्लास्टिकची पिशवी घाल ना. आंबा खातोय. अंदाज झाला यार. बरं झालं म्हणजे कसं ऊन कमी झालं ना. नको मी नाही खात आंबे. भिजलं नाही पाहिजे. आजची रात्र काढायची आपल्याला वरती. जय कोंबण्यात थांब रे, 1 मिनिट. तू ब्लँकेट घेऊन आला. मग तू ना आता दे मी मला. गोधडी आणली. ठीक आहे ना मला एवढे. ती पण आम्हीच घेणार आहे. आणि तुझी चड्डी कुठे? अगं तुझी चट्टी कुठे? मेन गोष्ट चड्ड्या आणल्यात का? या दोघांनी तर नाही. पण यानी चड्डी आणली नाही आणि यांनी पण आणली नाही. याला डायरेक्ट पुण्यातून उचललाय. चड्डी पॅकिंग करतो. एक्स्ट्रा चड्डी आहे. पाण्याचा अंदाज लागलेला आहे आणि ह्या चड्डी पॅकिंग करतोय. आणि आमच्या राजा भाऊने आम्हाला पिशव्या दिल्यात बिस्लरीच्या बॉक्सच्या. सो गाईज फायनली आम्ही वरती चढत आहोत. नाही आपल्या गाडी काढत नाही पण बघू शकतो तुम्ही. आम्ही ट्रेक करायला स्टार्ट केलं आणि इथे गाड्या पार्क केल्यात, दिसत असतील तर. काय आणि या अशा रस्त्याने जायचं आहे गाईज. खूप एक्सायटेड आणि वरती पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. खूप खायला एक खतरनाक जोक झाला. फक्त काय नाही, काय मोबाईल भिजले नाही पाहिजे. गोप्रो मी ठेवून दिला आतमध्ये कारण की पाऊस चालू होतोय. नंतर माझा मोबाईल तर आहेच. हां आम्हाला सगळ्यांचे फोन म्हणजे वॉटरप्रूफ आहेत तसे, पण तरी पिशव्या घेऊन आलो आम्ही मोबाईलसाठी. जांभूळ होता ना भाऊ. चला भाऊ दिसतो का नाही. सफरनामा चिट्टी रोड. एक ना भाऊ फुल खर्च केलाय भाऊ. 100 रुपयाचा गॉगल घेतलाय भाई. फुल डेंजर काम. गाईज ब्लॉग जरा बंद करूया आणि थोडंसं वरतीच चढूया. चढलेलं आहे गाईज. आम्ही गडाचा पहिला पडाव चढलेलो आहे आणि थकलोय म्हणजे वाट लागले गाईज. एक वाट. नशीब पाऊस आला. तुम्ही ते आवाज बघू शकता तिकडे. आणि इकडे वरती फर्स्ट एक्सपिरियन्स खूप डेंजर होता. आणि थोडंसं वरती आलं, अजून खूप जायचं आहे वरती. आणि या पावसात ओ माय गॉड इथे हालत बघू शकता तुम्ही. निसर्गाचं सौंदर्य एक नंबर. तिकडे जायचं अजून वरती. काहीच 2 डोंगर बाकी आहेत. 1 डोंगर चढलाय फक्त. चला बघू शकता या साईडला खूप सुंदर झालेलं आहे. डोंगरावरती धुकं पसरली आहेत. ढग आलंय
चला गाईज भेटूया थोडंसं पुढे जाऊन. काम 25 झालंय गाईज. हे बसलोय आम्ही. मी हा व्ह्यू बघू शकता इकडे. आणि आम्ही सोबत निरा घेतला होता, जे निरा पिला होता बुस्टर गेला रे. ते एक बेंच भेटलाय बसायला, मी बसलोय. अजून खूप वरती जायचंय. ही तो अभी सुरुवात आहे. या निरा पेला गायचं. जन्नत ह्याच्यात पॅकिंग करून आणलीस का? पाहुणे 20 रुपयाला आणली जन्नत भरून. एक ब्रेक झालाय छोटासा, मस्त निरा वगैरे पिलाय. आता पुन्हा आम्ही सुरू करतोय. चला गाईस तुम्ही बघू शकता आभाळ चालू आहे ढगांचा. पाऊस काय येत नाही. पाऊस आला पाहिजे ना जोरात, तर मजा आहे. गाईस तुम्ही पाऊस बघू शकता, आम्ही सगळे भिजलोय. जेवण काम 25 झालंय गाईस डायरेक्ट. एक नंबर. तर आम्ही ऑलमोस्ट अर्धा गड चढलेलो आहे आणि खूप पाऊस झालाय. तुम्ही हा रस्ता बघू शकता, इथून दिसतोय का तुम्हाला? आम्हाला या रस्त्याने वरती जायचंय. इथे लोक बसलेत. काम 25 झालंय गाईज. चला खोटं बोलून घेऊन आता तुम्हाला ही लोक. भाऊचा आवाजच निघत नाही. अरे पण निखिल तुला माहिती होतं भाई यार, तू पहिल्यांदा येऊन गेलाय. सरळ सरळ चालत यायचा रस्ता आपोआप मिळेल. शोधलं की सगळं सापडतं. गाईज काम 25 झालंय गाईज. पाय सटकला. गेली ऑर्डर तिथं बसलेला आपण. तो खालचा डोंगर आहे का? तिथनं आलो. बघू शकता काय हालत झालेली मित्राची माझ्या. काय एकदम मस्त गाईज. फक्त वरती चढताना थोडा प्रॉब्लेम झाला, पण आता एकदम एक नंबर. तुम्ही वरती गड बघू शकता गाईज. ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोय आणि आता थोडंच राहिलंय. चला गाईज, मैल बशी वासरू सगळे आले गाईज. गाईज मागे बघा तुम्ही, आणि हे इथे बघा तुम्ही इकडे. फायनली गाईज आम्ही आलोय. थोडाच राहिलाय गड. तुम्ही मागे बघू शकता काय सुंदर झालंय वातावरण. असं वाटतं काय ढगात आलो डायरेक्ट. तर गाईज हे बघा फायनली आम्हाला दिसतोय का तुम्हाला? वाव गाईज आता इथून वरती जायचंय. चला चढूया थोडं वरती. मोबाईल ठेवून देतो. सटकलो तर काम 25. 14 Pro Max हातात भाई गेला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. भाऊ ढगात आहे आपण. कोणाही दगड येत नाही भाऊ आपल्यापर्यंत. गाईज खूप कठीण रस्ता आहे हा, तरी आपण चाललोय वरती. कसं दिसतंय गाईज, एक नंबर ना डायरेक्ट. नुसते ढग आहेत गाईज. आणि हा रस्ता तर एवढा बारीक आहे तुम्ही बघू शकता गाईज. एनर्जी ड्रिंक साठी काय आणले बघा गाईज आम्ही. एनर्जी साठी नाही काय देतोय बघा, लेमनची गोळी. चलो आराम आता. गाईज गडा सगळ्यात टफेस्ट पार्ट होता हा आणि तो वाला. पण आम्ही लेमन गोळ्या खाल्ल्यामुळे तुम्ही ताकद आली. तोंड बघतात भाई 1 मिनिटात एवढी बाटली माझी. पाय घसरला रे त्याचा डायरेक्ट.
डेंजर काम झालं असतं काहीच. आता इकडून आता फायनली काहीच वरती सगळं दुःख एक नंबर. ओ भाई साहब भाई नेटवर्क पासून लांब आलेलो आहोत खूप पासून आम्ही. खूप लांब. एक नंबर काम झालं डायरेक्ट. काय गण्या? बघू शकता काहीच काही दिसत नाही. धुकं चारी साईडला धुकं. नो नेटवर्क. हे आमचा आला. फायनली वरती पाऊस नाही आला? रिव्हर्स वॉटरफॉल. बापरे. हो थोडं हलकं टाक रे. मेंबर आहे. आमचा आला ह्याला घेऊन. हा जयंत. एका तळ आहे ना मोठं, आम्ही पाणी भरतोय एवढ्या उंचावरती पाणी आहे. गाईज फायनली रात्री स्टे इथेच. आणि योगेश खाली पाणी भरतोय. काय घेऊन आली ते कसं वाटतं? चड्ड्यालाच घालायला बाबा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. पोरांची तोंड बारीक झाले. काही जॉब जॉबलेस विथ पार्लेजी गाईस. चालू आहे काहीतरी काय त्यांचं. एक दिन एक चार. गाईज मला सांगण्यात खूप वाईट वाटतं. आमचे मित्र आमच्या वरती आले ट्रेक करायला आणि त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाला. एकाने चड्डी आणलेला आहे आणि निघून चालले काय बोलतोय मी थांबायला. बोलतोय तर ऐकत नाही डायरेक्ट लोक. भाऊ काय करा सांग आता काय करा त्यांचं. भाई पावडर कुठं आले याच्यात. अच्छा फुटला का फोन. स्क्रीन भाई साहब नवीन एक शॉट भेटलाय काय. नेटवर्क येते. थांबत असेल तर तुझी चड्डी त्यांना दे. फोन लावून घे. लागलं तर माझी पण देतो. आणल्यामुळे हे रिटर्न चाललेले आहेत. खूप वाईट वाटतंय काय मला एवढ्या. वाटत नाही भाई. आम्हाला खूप आम्हाला जवळ आहे. आम्ही काय यांनी आणली नाही यांनी आणली नाही. आता काय जवळ आता 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 असंच बोलणं आम्हाला जवळ आहे ना असं ते. आम्हाला खरंच जवळ आहे. यांनी आणले पण यांना पण जावं लागतंय. आम्ही तयार झाले आमची द्यायला. आमच्याकडे 4 आहेत तरी नको बोलतात. ब्लॉग मध्ये टाकणार हे टाकणार नेक्स्ट टाइम. गाईज लक्षात ठेवा तुम्ही जर येत असाल ना ट्रेकिंग विचारते चड्ड्या चड्ड्या बिड्ड्या घेऊन या भाई. मी आणली आहेत. ह्यांचं बघा ह्याचं बघा. माझं काय नाही. याला घे. टेक केअर. भेटू आपण. तुम्ही दगा दिलाय मला. काय परिस्थिती आमची पण समजा. चालेल आरामात. तू तिथे आलं की मला फोन कर. येस आलोच. पुण्याला हो पुन्हा स्टेशनला येणारच ना. हो फोन कर भाई आरामात जरा. तो कुठे गेला काहीच बघा. तिथं काठी आहे बघ खाली ती घे. गाईज हे आपले कल्याणची पोरं सगळी. हॅलो गाईज. पाणी भरायला आलाय सध्या इथे तो. ये तो पण येतोय. रात्री आज आपल्याकडे खूप भजन होणार आहे. हा काम 25 डायरेक्ट राहायच. आम्हाचे नातेवाईक आलेत गाईज इथे हे बघा. आणि हे आपले मित्र सगळे कल्याणचे. हाय गाईज. पण आपले पुण्याचे मित्र
पुण्याचे मित्र आता गेलेत आणि हे आता नवीन गाड्यावरती मित्र होतील का नाही माहित नाही. ते पिल्ला खूप क्यूट आहेत पण थोड्या वेळात होतील. येस